जय अहिल्या जय मल्हार सर्व ताई दादांना. आज बनवूया घरगुती पद्धतीने टॉमॅटो केचप. त्यासाठी घरातच पिकलेली लाल टॉमॅटो आहेत. 5-6 लाल टॉमॅटो कापून घेतलेत. एक छोटासा कांदा कापून घेतला आहे. 2-3 बेडगी मिरची आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात. हे सर्व साहित्य मऊ होईपर्यंत शिजवून घेतले. शिजवून थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरून घेतले. आता आपण ते सर्व एका गाळणीने गाळून घ्यायचे, कारण ते गाळताना वरती टोमॅटोच्या बिया आणि सालं राहतात. सुरुवातीला आपण टोमॅटो शिजवताना 3 ते 4 खजूरच्या बिया घालायच्या, जेणेकरून सॉसला छान चव येईल आणि घट्टपणा येईल, कलरसुद्धा छान येईल. इथे आपला सॉस आता पूर्णपणे गाळून झालेला आहे. बघा किती छान गाळला गेला आहे. आता हे मिश्रण पूर्ण गाळून झालं आहे. पुन्हा गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर चांगलं परतू द्यायचं आहे. आपला सॉस शिजत असताना अगदी कमी गॅसवर शिजवायचा आहे. खूप घाई करायची नाही किंवा गॅस फुल करायचं नाही, जेणेकरून ते कढईला लागणार नाही. हे मिश्रण आता चांगलं शिजू द्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आणि तिखट हिशोबाने टाकायचं आहे, कारण आपण अगोदर मिरची घातलेली आहे आणि टोमॅटो शिजण्यासाठी सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आणि 4 चमचे साखर टाकायची. तुम्हाला जर गोड फार आवडत असेल तर जास्तही टाकली तरी चालेल. पुन्हा एकजीव करून घ्यायचे आणि मध्ये मध्ये सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या कढईला सॉस लागणार नाही, खाली चिकटणार नाही. आणि हा सॉस शिजलाय की नाही, आपला पूर्ण झालाय की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये 1 थेंब टाकून बघायचं आहे. त्यातून जर पाणी वेगळं झालं तर आणखी शिजायची गरज आहे असं समजायचं आहे. बघा, मी इथे एका प्लेटमध्ये 1 थेंब टाकून बघितलं आहे. सॉस खूप छान घट्ट झाला आहे. अजिबात त्यातून पाणी वेगळं होत नाही, म्हणजे आपला सॉस पूर्ण झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि शेवटच्या स्टेजला त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर टाकायचं आहे. नाही टाकलं तरी चालतं, पण टाकायचं, त्याने सॉस आपला जास्त दिवस टिकतो. फ्रीजमध्ये ठेवला तर 4 महिनेही राहू शकतो. आणि बघा इतका छान कलर आला आहे. कुठल्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही मी, नॅचरलच कलर आहे आणि टेस्टलाही खूप छान झालेला आहे. आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मस्त एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. खूप छान असा कलर आलेला आहे, त्यामुळे बघितल्या क्षणीच खावासा वाटतोय. कसा झाला आहे आमचा टोमॅटो केचप बघा, एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.